पुण्यातल्या हडपसर या ठिकाणी दारू विक्री करणाऱ्या ठिकाणांवरती रोहित पवार यांच्या नेतृत्वामध्ये तोडफोड करण्यात आली आहे। रोहित पवारांसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले। जिथे दारू प्यायली गेली तिथे अजूनही कारवाई केली गेलेली नाहीये आणि त्यामुळे हे सरकार गेलं तरी कुठे असा सवाल यावेळेला रोहित पवार यांनी विचारला आहे। याच्यामध्ये दारू विकली जाते आणि अशा पद्धतीने 20 रुपयाला एक फुगा दिला जातो आणि ह्याच्यातच दारू पिल्यामुळे हे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि हे उरळी कांचन आणि काळे पडळ याच्या डोंगरामधून हे भरलं जातं। सप्लायर एकच आहे हे पोलिसांना माहिती आहे। एक्साइजली कारवाई केली असं आम्हाला कळालं, पण पोलिसांकडनं या बाबतीत काय केलं जाईल मला माहीत नाही। काही दिवस ही चर्चा राहील आणि नंतर ही विरून जाईल, पण उद्या जाऊन अजून लोक मेले, एकतर हे मेले त्यांना मदत 10-10 लाख रुपये सरकारकडनं देण्यात यावे का? कारण शासनाने नीट काम न केल्यामुळे अवैध दारू विकली गेली, पिली गेली, मृत्यू झाला। सरकार जबाबदार, पोलीस जबाबदार आणि उद्या काय होणार नाही आणि उद्या जर घडलं तर त्याला कोण जबाबदार हे सरळ सरळ सांगावं। पुण्यामधल्या हडपसर इथल्या पांढरमळ्यातही विषारी दारूमुळे एकाचा मृत्यू झालाय। या व्यक्तीच्या नातेवाईकांची रोहित पवार यांनी हडपसरमध्ये जाऊन भेट घेतली। तसंच हडपसर पोलिसांची भेट घेऊन या संपूर्ण कारभाराविषयी त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। यामध्ये पोलीस प्रशासन देखील दारू विक्रीमध्ये सहभागी असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला, तर मृतांच्या वारसांना 10 लाख रुपयांची मदत करण्याची मागणी यावेळेला रोहित पवारांनी केली आहे। रोहित दादा पवार या ठिकाणी हडपसर परिसरात पांढरेमळा पोहोचलेले। दादा, तुम्ही कुटुंबियांची भेट घेतली, काय म्हणणं आहे त्यांचं? एक दादर परिवार जो आहे त्यांना मी आता भेटलेलो आहे आणि त्यांचं असं मत आलं की आमचे वडील म्हणजे ती मुलगी होते की आमचे वडील नेहमी दारू पिऊन यायचे आणि त्यात कधी कधी पोटाचा त्रास त्यांना त्या ठिकाणी होत होता आणि त्याच्यामध्ये यंदा म्हणजे घरी कुणी नसताना मुलीला फोन केला, ते आले, पण यंदा त्रास खूपच जास्त झाला आणि हे जे काही फुग्यात दारू जी विकली जाते सहजपणे कुठेही मिळते, ती स्कूटीवर नाहीतर एखाद्या मोठ्या मारुतीच्या गाडीमध्ये बिना नंबरची गाडी आली म्हणजे ह्यात दारू आहे हे दारू पिणाऱ्यांना माहीत होतं। आता पोलीस त्या पद्धतीने आणि त्याचबरोबर त्यांचं असंही मत आलं की पूर्वी म्हणजे काही वर्षांपूर्वी पोलीस हे गाडी घेऊन फिरायचे रात्रीच्या वेळेस। आत्ता गेल्या 1.5-2 वर्षामध्ये पोलीस कुठेच फिरत नाही आणि असं पोलिसाचं कुठेतरी दुर्लक्ष असल्यामुळेच ही घटना घडली असावी असं त्यांचं मत। दादा, इथं काही लोकांना आम्ही बोललो तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की दारूची जी म्हणजे अड्डा आहे तो महागाचा आहे, तिथं पोलीस येतात पण कारवाई करत नाही, तक्रारी देऊन सुद्धा नाही। आता त्या अड्ड्यावर आम्ही सर्वजण चाललेलो आहे आणि तिथं असणाऱ्या लोकांशी बोलून ते काय म्हणतात हे जरा समजून घेतो। पण त्यांचा असा आरोप आहे की पोलीस येतात, काहीतरी त्यांना दिलं जातं आणि त्याच्यानंतर ते कारवाई तात्पुरती करतात। नाही, हफ्ता वसुली तर चालूच आहे ना, त्यातले काही व्हिडिओ मी टाकलेले आहेत स्वतः। हफ्ता वसुली पोलिसांकडनं मोठ्या प्रमाणात केली जाते, म्हणून पूर्वी ज्या काही पोलिसाच्या गाड्या इथं येऊन गस्त घातली जात होती, आता दुर्दैवाने तशा काही गोष्टी होत नाही। मग कुठेतरी पोलीस सुद्धा याच्यामध्ये आहेत आणि 18 सामान्य लोकांचा, गरिबाचा जो मृत्यू झाला त्याला पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार आहे। मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले थेट कारवाईचे, कडक कारवाईचे। आता मुख्यमंत्री साहेब नुसते आदेश देतात, आदेश देऊन ते विसरून जातात। दादांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही हे करू ते करू। दादांच्या बाबतीत तसं काय झालंय का? आता तर तुम्ही बघितलं तर आता किती वाजलेत? आता वाजलेत 1:30 आणि माझ्यासमोरच आणि तुमच्यासमोरच एक व्यक्ती दारूच्या प्रभावामध्ये या ठिकाणी आलं। म्हणजे ही दिवसाची परिस्थिती असेल तर रात्री काय होत असेल? म्हणजे पोलिसांची जबाबदारी होती, माहिती असून सुद्धा कारवाई होत नाही। माहिती होती आणि त्यातून पैसे खाल्लेत पोलिसांनी आणि म्हणून ही दुर्घटना तिथं घडलेली आहे असं आमचं मत। सगळेच पोलीस चुकीचे आहेत असं आमचं मत नाही, पण ठराविक पोलीस अधिकारी अशा पद्धतीने हफ्ता वसुली करत असल्यामुळे मृत्यू जर आपण बघितला ज्या वस्तीमध्ये आहे गरिबाचाच होतो ना। पुणे आणि पिंपरी चिंचवड भागामध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे तब्बल 13 जणांचा मृत्यू झालेला आहे। पिंपरीमधल्या दापोडी आणि फुगेवाडी या परिसरामध्ये गुरुवारी एकाच दिवशी 8 जणांचा मृत्यू झाला आणि खळबळ माजली। यामध्ये फुगेवाडीमधल्या अक्षय अवरसमल, सौरभप्पा भंगारी आणि भीमाप्पा पुजारी अशी या मृतांची नावं आहेत। बंदी असलेली हातभट्टीची दारू प्यायल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। आज पुन्हा एकदा पुण्यामधल्या काळे पडळ या भागामध्ये 3 आणि हडपसर या भागामध्ये 2 अशा 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। ही विषारी दारू योगेश वानखेडे याने बनवली होती। ही दारू पुणे, पिंपरी चिंचवडच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विकली गेली होती, त्यामुळे ज्यांनी ही दारू घेतली त्यांना तोंडाला फेस येऊन त्यांचा मृत्यू झालाय। योगेश वानखेडे हा सराईत दारू विक्रेता आहे आणि याआधी अनेक गुन्हे त्याच्यावरती नोंद आहेत। त्याला पोलिसांनी अटकही केलेली आहे।
तर विषारी दारू प्यायल्यामुळे या 13 जणांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे काहीशी खळबळ माजलेली आहे. प्लास्टिकच्या फुग्यांमधून या दारूची विक्री केली जात होती. पुण्यामधल्या काळेपडळ आणि हडपसर या भागामध्ये झालेले हे मृत्यू आपण बघतोय. तर पिंपरी चिंचवडमध्ये देखील या विषारी दारूची विक्री करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीमध्ये ज्या भागात दारू विकली जायची त्या ठिकाणी सध्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. कर्नेल सिंह विरका नावाची व्यक्ती दारूचा गुत्ता चालवायची. योगेश वानखेडेनं पुरवठा केलेली दारू कर्नेल सिंग विकत होता. यानंतर आता कर्नेल सिंग आणि त्याच्या नातेवाईकांना अटक करण्यात आली. दरम्यान दारूच्या गुत्त्याबाहेर नागरिकांचा मोठा रोष देखील बघायला मिळतो आहे. पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीत ज्या ठिकाणी दारूगुत्ता सुरू होता तिथं आम्ही आहोत. या ठिकाणी भर वस्तीत ही दारू विकली जात होती हे आपण पाहतोय. लोकांचा रोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. इतक्या भरवस्तीमध्ये जर ही दारू विकली जात होती, पोलीस कधी आल्याचं पाहिलं तुम्ही? पाहिलं, मी राहिलं इथंच मागं. आले पोलीस, आले कशाला आले काय माहित नाही, पण येऊन जायचे. काय येऊन जायचे गाठी भेटी व्हायची.